आज आहे फिशवाला लंच मेनू आणि मी बनवले बोंबलाची सुकी चटणी, त्याचबरोबर अंड्याची ग्रेव्ही। ह्या बोंबलाच्या चटणीबरोबर ना तांदळाची भाकरी तर काय लागते। आणि ही बोंबलाची चटणी एकदम क्रिस्पी बनवलेली, ही आपण प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो। सोबत आहे वाडा कोलम। जी मी अंड्याची ग्रेव्ही बनवलेली आहे ना, ती वाटणामध्ये अंडी फोडून बनवलेली आहेत आणि एकदम ड्राय केले। एकदम पण ड्राय म्हणता येणार नाही, पण झालेली एकदम भारी। आणि सोबतच ना मी थोडीफार ग्रेव्हीसुद्धा दिलेली आहे, कारण की भाकरीबरोबर डुबवून खायलासुद्धा ह्या ग्रेव्हीबरोबर छानच लागेल। आणि ही आहे तिखट डाळ, जी मी संध्याकाळसाठी सुद्धा एक्स्ट्राची करून ठेवलेली आहे। आणि ना डब्यामध्ये मी थोडीफार काकडीसुद्धा कट करून दिलेली आहे। तर अशा प्रकारे माझा आजचा इथे लंच बॉक्स रेडी झालेला आहे। हे तर मी रेडी केलंच आहे, पण संध्याकाळची सुद्धा मी सोय करून ठेवलेली आहे। म्हणजेच की आमच्याकडे ना कर्दी म्हणतात त्याला, सुखीवाली असते, ती सुद्धा कांद्याच्या पातीमध्ये मी बनवलेली आहे। त्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर मला फक्त भाकरी आणि भातच लावायचं आहे। तर ही बघा, ही आहे सुकी कर्दी, कोकम वगैरे टाकून एकदम सुकी बनवलेली सुकट, खूपच छान झाली होती। तर सर्व पॅक करून रेग्युलर प्रमाणे मी निघाले माझ्या ऑफिसला। क्लायमेट ना काय भारी होतं, एकदम काळोख होता आणि पाऊस नुकताच येऊन गेला होता आणि अर्धवट काय मी पोहोचली तो पाऊस सुरूच झाला। आणि मग माझी थोडीफार चिडचिडसुद्धा झाली। म्हटलं आता काय विंग शीटर किंवा छत्री वगैरे घ्यावं लागते की काय, कारण की ओलं नाही राहू। संध्याकाळी ना रिटर्नच्या वेळी मी सध्या ट्रेन चेंज केलेली आहे, कारण की पहिल्या ट्रेनला खूप गर्दी असते आणि तो प्रवास पण खूप स्टँडिंगचा असतो। तर ही ट्रेन आहे ते 5 मिनटं मागेच असते, 5 मिनटांनी काही एवढा फरक पण पडत नाही। आणि मग ह्या ट्रेनचे बेनिफिट्ससुद्धा सांगते बघा। ही ट्रेनमध्ये एवढी गर्दी कमी असते आणि बसायला सीटसुद्धा घाटकोपर वगैरे मिळून जाते। तर मला इथे सीटसुद्धा भेटलेली आहे। आणि हे बघा, अशा मोठ्या मोठ्या बॅगासुद्धा कॅरी केल्या जातात, की एवढी खाली ट्रेन असते। तसे तर ह्या ट्रेनचे भरपूर सारे फायदेसुद्धा आहेत, छान छान उतरायलासुद्धा आरामात मिळतं। आणि ही रील बघून माझ्या नक्कीच मैत्रिणी धावत पळत येतील या ट्रेनसाठी, कारण की ही कल्याण ट्रेन आहे। प्लॅटफॉर्मला उतरल्यानंतर बराच असा मोठा पाऊस आला आणि असं वाटलं की आता काय हरकत नाही, येऊ देत केवढा यायचा तेवढा, कारण की घरीच जायचं आहे। उतरल्यानंतर फक्त ब्रिजपासूनच जी लाईन सुरू होते ना रिक्षासाठी, तर त्यांची फक्त क्यू येते, कारण की बराच वेळ उभं राहावं लागतं, कारण की पुढे रिक्षाच नसतात। रस्त्यामध्ये तर माझ्या नेहमीच्या ठिकाणावरून मी टॉमॅटोसुद्धा घेतले आणि त्याला थोडी हेल्प केली, कारण की तो भरपूर कस्टमरमध्ये बिझी होता। आणि हे काय पाहते, आमच्या एरियामध्ये पाऊसच नाही आणि स्टेशनला हा भला मोठा पाऊस। घरी आल्यानंतर नाचणी, ज्वारी, बाजरी ह्यांचे थोडी पिठं होते, त्यांची भाकरी करून घेतली। आणि सकाळचं तर होतंच थोडंफार सुकट, त्याबरोबर ना मसाला ऑमलेट केलं। मग बाजूलाच ना मी भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला आणि सोबतच सकाळचे टिफिन होते ते सुद्धा क्लीन करून घेतले, फ्रेश झाली आणि मग रात्रीचं जेवण करायला बसली। जेवणामध्ये असं काहीचं होतं, सकाळी बनवलेलं सुकट होतं, तिखट डाळ, ऑमलेट, भाकरी वगैरे सर्व होतं। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।